नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मी निघालेले आहे जराशी बाहेर, पण तुम्हाला काय सांगून जाणार आहे. तर काय सांगते ते जरा ऐका. 5 मिनटं वेळ काढून. कसं झालं आता, म्हणजे असं घर कुठलंच नसतं की तिथं मयत झालेली नसते व्यक्ती, किंवा मयत झाल्यानंतरचा कार्यक्रम असतो, जेवणाचा असतो. म्हणजे नातेवाईक सुरुवातीला जेवण घेऊन जातात. म्हणजे प्रत्येक धर्मात प्रत्येक ठिकाणी निरनिराळ्या गोष्टी प्रचलित आहेत रीतिरिवाजाप्रमाणे. तर मला वाटतं आहे हे नसतात का आपले जे महाळ घालतात. महाळ म्हणजे 15 दिवसाचं पितृपक्ष. त्यावेळी निरनिराळ्या लोकांना बोलवतात, जेवायला खायला आणतात, विविध प्रकारचे पंचपक्वान्न पदार्थ करतात. तर त्याच पिरियडमध्ये काय झालेलं, एका घरात म्हणजे माझ्या ओळखीतल्या, मला आता ओळखीतले असले की आपण भेटायला जातो. तर मातीचा कार्यक्रम झाला, मग गोड वगैरे करतात. आम्ही त्याला गोडच म्हणतो. गोड करतात प्रत्येकजण. कोण 10 दिवसानं, कोण 15 दिवस, 12 दिवसानं, 13 दिवसानं शक्यतो करतात, 7 दिवसानं करतात, 5 दिवसानं करतात, 3 दिवसानं पण करतात. तशा प्रकारे तिथं. तर अनेक जण असे होते की त्यांना तिथलं जेवण नको होतं, फॉर्मॅलिटी म्हणून आले आणि हे नको आम्हाला, आम्ही दुःखाचं जेवण जेवत नाही, असं तसं बरोबर सांगून. एका बाजूला असा मोठा ग्रुप बसलेला आणि त्याने आपल्या आपल्या घरचे नातेवाईक शोधून तिथं ते जेवायला बसलेले. तर साधी गोष्ट आहे, आपण जेव्हा जाऊ, आपण तर इथं अमरपट्टा येऊन आलेलो नाही. आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपलं पण कोणतं खाणार आहे, कळालं का? आणि हे दुःखाचं जेवण आम्ही खात नाही. हे किती चांगल्या किती गोष्टी आहेत बघा, मला सांगा. ही गोष्ट चांगली आहे का आम्ही दुःखाचं खात नाही? मग तुमच्या पण नावानं कधी ना कधी दुःख येणारच. हां, तर हे झालं, हा एक झाला भाग. त्यांनी जायचंच नाही बोलवायला असं लोकांनी भेटायला, दुःख सांडायला कोणाचं. परत मुलीच्या लग्नात पण असंच असतं, जेवण खातात आणि नावं ठेवतात. मुलग्याचं लग्न असू दे, कोणाचं पण ही पद्धतच पडली. दुसऱ्यांच्यात जायचं आणि आमच्यात नाही असं, आम्ही काय करतो पण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्राद्धाचं जेवण असू दे, माती झाल्यानंतर म्हणजे दुःखाचं जेवण असू दे, लोक इतके पदार्थ बनवतात की म्हणजे मेंटॅलिटी काय. कुठलं लग्नात बनवा की तुम्हाला दाखवायचं एवढा शौक असेल. पण दुःखाचं पण जेवण आम्ही पापड केले, मग आमकं केलं, 2 भाज्या होत्या, भजी होते, आमकं तमकं, लय हाऊस. बाकी काय नाही हो, मेलं. लग्नात पण असंच असते. लग्नाचा एक सोहळा चांगला असतो, सोहळा सुखाचा. तिथं पण तसंच लोकांना दाखवण्यासाठी जेवणं घातली जातात. मेलेल्या माणसाचं काही सुख दुःख नसतं बघा कोणाला. पटलं तर होय म्हणा, आपल्याला जे पटत नाही ना ते आपण बेधडक सोशल मीडियावरून बोलल्याशिवाय राहत नाही. तर हे असे लोक असतात. आता तुम्ही म्हणाल तुम्हाला मध्येच या गोष्टीची आठवण आली. तर मध्येच म्हणजे आत्ता काल परवा पण मी एका ठिकाणी गेलते, तर तिथं मला असा प्रकार बघायला मिळाला की जेवण चांगलं नाही. अरे दुःखाचं जेवण आहे ते. हां, दुःखाच्या जेवणाला नाव ठेवतं. ह्याचा अर्थ लग्नाच्या जेवणाला नाव ठेवा असं नाही, पण ही जी पद्धत आहे ना, मग आता तुम्हाला हे चालत नाही, ते चालत नाही, आमकं खात नाही, आम्ही दुःखाचं खात नाही, असं खात नाही, तसं खात नाही. मात्र एक गोष्ट आहे बघा, हां, काय सांगतो, गिफ्ट दिल्या जातात. आता मयताच्या घरात जी लोक येतात त्यांना पण काहीतरी काय ना काय प्लेटा देतात, कोण चमचे देतात मोठे आमटी वाढायचे, कोण ग्लास देतं, कोण डबे देतात, काय ना काय गिफ्ट देतात. तर त्या ठिकाणचं गिफ्ट कसं चालणार सांगा? नाही चालणार. दुःखाच्या घरातलं तुम्हाला जेवण चालत नाही, ते जेवणाला 1700 सांगतं, तुम्ही नावं ठेवता, मग गिफ्ट कशी चालते सांगा? हां, तर अशा छोट्या छोट्या गोष्टीवर आपल्या समाजात जरा पण विचार केला जात नाही. चला, मला उशीर होते. मनात आलं ना लगेच व्हिडिओ बनवायचा, ते शिळं करत ठेवायचं नाही. चला, बाय.